शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला. पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर आता 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे वाटप सुरू झालेले आहे. SMS देखील शेतकरी बांधवांना येत आहे. या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून अनेक शेतकरी बांधवांना 25,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश इथे देण्यात आलेले आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सध्या जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे इथे जमा होत आहे, यामध्ये बीड, धाराशिव, परभणी, जालना, नाशिक, लातूर, सोलापूर, अकोला, सांगली, कोल्हापूर, अमरावती, जळगाव, सातारा, नागपूर, तर अशा विविध जिल्ह्यांमध्ये पैसे इथे जमा होत आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर आता यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बीडमध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या आहे 7,70,574 शेतकरी बांधवांना 241 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे मंजूर होऊन जमा होण्यास सुरुवात. धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकरी बांधवांना 218.85 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन जमा होण्यास सुरुवात. परभणीमध्ये 4,41,970 शेतकरी बांधवांना 206.11 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. ज्याप्रमाणे जालन्यामध्ये 3,70,625 शेतकरी बांधवांना 160.48 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155.74 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी बांधवांना 160.28 कोटी रुपयाचा पीक विमा खात्यामध्ये येत आहे. लातूरमध्ये 2,19,535 शेतकरी बांधवांना 244.87 कोटी रुपयाचा पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकरी बांधवांना 111.41 कोटी रुपयाचा पीक विमा DBTद्वारे पैसे जमा होत आहे. अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी बांधवांना 97.29 कोटी रुपये वाटप सुरू. सांगलीमध्ये 98,372 शेतकरी बांधवांना 2.0.4 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू. नागपूरमध्ये 63,422 शेतकरी बांधवांना 52.21 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. सातारामध्ये 40,406 शेतकरी बांधवांना 6.74 कोटी रुपये वाटप सुरू. बुलढाण्यामध्ये 26,358 शेतकरी बांधवांना 18.39 कोटी रुपये पीक विमा वाटप सुरू. जळगावमध्ये जे काही शेतकरी बांधव आहे, तर यामध्ये 16,921 शेतकरी बांधवांना 4.88 कोटी रुपये वाटप सुरू. यानंतर अमरावतीमध्ये 10,265 शेतकरी बांधवांना 8 लाख रुपये. कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना 13 लाख रुपये. तर याप्रमाणे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता कोणत्या कारणामुळे पैसे इथं मिळत आहे, आता कोणकोणते यामध्ये पीक आहे, यामध्ये अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे, दुष्काळामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे अशा शेतकरी बांधवांना या पिकांचा, तर यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, तर या पिकांचा पीक विमा शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. तर आता कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत, ज्यांनी वेळेमध्ये पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्हल आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT खातं सुरू आहे, त्याचप्रमाणे ई पीक पाहणी त्यांनी पूर्ण केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे यांचं नुकसान भरपाई झालेली आहे. याचप्रमाणे पीक विमा कंपनीला त्यांनी तक्रार केलेली आहे, जी की तक्रार 72 तासाच्या आत केलेली आहे. किती? 72 तासाच्या आत. अशा शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होत आहे. तर कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळत नाही? ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, कागदपत्र अपूर्ण असतील, बँक खाते आधारशी लिंक नसेल, खाते बंद आहे, प्रीमियम भरलेलं नाही, त्याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पैसे तर जमा होत नाही आहे. तर जे की आता दुसरा जो टप्पा आहे ते 1,219 कोटी रुपयाचा ते या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये यामध्ये नागपूरमध्ये 82 कोटी, अमरावतीमध्ये 95 कोटी, अकोल्यामध्ये 88 कोटी, बुलढाण्यामध्ये 76 कोटी वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर येते आपलं वाशिममध्ये येते 54 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 110 कोटी, वर्ध्यामध्ये 52 कोटी. हा जो दुसरा टप्पा आहे. चंद्रपूरमध्ये 61 कोटी, गडचिरोलीमध्ये 44 कोटी, भंडारामध्ये 39 कोटी, गोंदियामध्ये 36 कोटी, नाशिकमध्ये 74 कोटी, अहमदनगरमध्ये 90 कोटी, पुणेमध्ये
41 कोटी. तर वाटप सर्व जिल्ह्यात इथं जमा होत आहे. यानंतर सातारामध्ये येते आपलं, सातारामध्ये 37 कोटी, सांगलीमध्ये 48 कोटी, सोलापूरमध्ये 79 कोटी, कोल्हापूरमध्ये 33 कोटी, जळगावमध्ये 67 कोटी, धुळेमध्ये 42 कोटी, नंदुरबारमध्ये 31 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 73 कोटी, जालन्यामध्ये 69 कोटी, बीडमध्ये 84 कोटी, परभणीमध्ये 58 कोटी, हिंगोलीमध्ये 34 कोटी, लातूरमध्ये 72 कोटी, धाराशिवमध्ये 63 कोटी, नांदेडमध्ये 77 कोटी, रायगडमध्ये 29 कोटी. आता टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला आलेले नसेल तर आता पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या आणि पीक विमा मिळवा. सेवामध्ये शाखा व्यवस्थापक, जिल्हा प्रतिनिधी. आता याचप्रमाणे तुमचा तालुका इथे लिहा, जिल्हा लिहायचा आहे. आता हा जो अर्जाचा नमुना आहे याचप्रमाणे लिहायचा आहे. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत लेखी अर्ज. महोदय, मी खाली सही करणारा शेतकरी. तुमचे नाव लिहा, राहणार. त्याचप्रमाणे इथं वर्ष लिहायचं आहे, पीक विमा पावती क्रमांक लिहायचा आहे, अर्ज क्रमांक इथे व्यवस्थित टाकायचा आहे. याचप्रमाणे माझ्या शेतातील नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, गारपीट असेल, पावसामुळे नुकसान झालेले आहे, तरी आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचे नाव पूर्ण लिहा, गावाचे नाव लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचे नाव, सर्वे नंबर, पीक विम्यावर पावती वरचा नंबर, ॲप्लिकेशन आय डी लिहायचा आहे. तर आता हा जो अर्ज आहे ते तुम्हाला इथं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिसला नेऊन द्यायचा आहे. यासोबत कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 आणि नुकसान भरपाईचे फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडायचे आहे. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने हा हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा पीक विमाचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर कोणत्या कारणामुळे झालेला आहे, कधीपर्यंत तुम्हाला पीक विमा इथं येणार आहे, शेतकरी बांधवांना तक्रार करण्यासाठी आणि पीक विमा मिळवण्यासाठी या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. कॉल करताना तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे, अर्ज पावती क्रमांक असणे आवश्यक आहे. पावती क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे, बँक खाते क्रमांक, तुमचा तालुका, जिल्हा, गावाची माहिती इत्यादी लागणार आहे. तर आता तातडीने आदेश इथे देण्यात आलेले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला पीक विमा आहे ते अखेर आजपासून जमा होण्यास सुरुवात. तर प्रलंबित पीक विम्याचे दावे तात्काळ मंजूर करणे, जे की बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. पात्र शेतकरी बांधवांना त्वरित रक्कम जमा करणे, जिल्हावाईज टप्प्याने गती पूर्ण करणे, म्हणजे लवकरात लवकर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तक्रार चे तत्काळ निराकरण करणे, पीक विमा कंपनीला जे काही इथं आदेश इथं देण्यात आलेले आहेत. तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात.